स्वामी समर्थ. सगळ्यांना सांगण्यात खूप आनंद होतो आहे की जे आपण ठरवलं होतं, जे मी टाकले होते, जे उपक्रम मला राबवायचा होता, त्याची पहिली ब्राईड म्हणजे पहिली नवरी आपल्याला मिळाली. मी सगळी शहानिशा केली. तिच्या वडिलांचं घर वगैरे सगळं तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. मला ही ऑर्डर माझ्या मित्राकडून मिळाली आहे. माझा मित्र धामणी चंद्रकांत भोसले म्हणून, तर त्यांना फोन केला की माझा एक मित्र आहे, त्याची फायनान्शियल कंडिशन खराब आहे. खराब पण नाही म्हणता येणार, नॉर्मल आहे. तर त्याची मुलगी आहे, त्याचं साखरपुड्याचा मेकअप तुला करायचा, तर तू करशील का? मी सगळं विचारलं त्याला सविस्तर, सगळं कंडिशन कशी आहे. आता बघा ह्या व्हिडिओत हे घर दिसते, हे त्यांचं घर आहे. सविस्तर आतमधून मी पूर्ण व्हिडिओ घेतला आहे. हे बघा, घर हे त्यांचं कुडाचं म्हणजे शेणाचं घर आहे. साधं आहे, तुम्ही बघतायत. अशी त्यांची परिस्थिती होती. त्या परिस्थितीत माझ्या मुलाला मी हातभार लावला आहे. आणि त्याच्यानंतर जो आनंद झाला ज्यावेळेला मी तिचा मेकअप केला, सगळ्या गावातल्या लोकांना, तिच्या नातेवाईकांना आनंद झाला. तिच्या वडिलांनी फार कौतुकाची थाप म्हणजे कौतुक केलं की ताई खूप छान मेकअप तुम्ही केला. आणि मी आली तेव्हापासून तर मी निघेपर्यंत माझं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पाहुणचार झाला. माझं स्वागतही छान केलं आणि खूप त्यांना बरं वाटलं. खूप उपकारांची भाषाही ते करत होते की नाही ताई, खूप उपकार झाले किंवा खूप तुम्ही छान माझ्या मुलीचं सगळं केलं. मी त्यांना एकच बोलली की मी जे ठरवलं होतं दादा, ते मी करते आणि ही सुरुवात मी तुमच्या मुलीपासून करते. तुमची मुलगी ती तुमची नाही, ती माझी. माझ्या ठरवलेल्या ब्रायडलपैकी माझी पहिली लक्ष्मी, जिचा मी मेकअप आज पहिल्यांदा ₹1ही न घेता मी केला. सविस्तर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी यूट्यूबला टाकेन. माझा यूट्यूबचं जी पण लिंक असेल मी शेअर करेल. सविस्तर व्हिडिओ त्याच्यावर आहेच. आणि अशा पद्धतीने तिचा व्यवस्थित सगळे प्रोडक्ट ओरिजिनल आणि छान वापरूनच तिचा मी मेकअप केला आहे. आणि त्याच्यात तुम्हाला डिफरन्स दिसत असेल की रिअल इमेज आणि मेकअप केल्यानंतरची इमेज आणि मी जी करते ती पद्धतही तुम्हाला दिसते की याच्यात कुठल्याही प्रकारची म्हणजे शॉर्टकट मी मारत नाही आहे. सो नंतर तिचं मेकअप झाल्यानंतर मी तिला जेव्हा नेलं त्यावेळेला तिच्या सासरच्या लोकांना पण खूप छान वाटलं तिचा मेकअप. खूप आवडला त्यांना, कारण ती मुलगी बोलली की ताई आमच्या गावात कोणीच असा मेकअप केलेला नाही आहे. मी पहिली अशी मुलगी आहे की माझा इतका छान मेकअप झाला. आणि सगळे खूप कौतुकही तिच्या मेकअपचं करत होते. त्याच्यानंतर साडी ड्रिपिंग वगैरे आम्ही केली. तिच्या 2 साड्या होत्या. ही पहिली साडी आणि साखरपुड्यात बसल्यानंतरची दुसरी साडी होती. तर सेकंड साडी देताना तिच्या नवऱ्याने पर्सनली येऊन मला भेटले आणि पर्सनली येऊन त्यांनी मला सांगितलं की ताई छान दिसत होती ती, खूप छान, म्हणजे खूप ओव्हर पण मेकअप नाही केला तुम्ही आणि एकदम साजेसा तिला सूट होईल असा मेकअप. मला त्यांनी आधी सांगितलं ताई गावात आम्ही राहतो, त्या हिशोबानेच तुम्ही मेकअप करा, त्या हिशोबाने तिला शोभेल साजेसा असा मी मेकअप केला. आणि तिचा फायनल लूक तुम्ही बघतायत की तिच्यात किती डिफरन्स आणि ती किती हॅपी होती. खरंच तिला खूप आवडला. तिने खूप कौतुकही केलं. तिने तिचा पर्सनल व्हिडिओही टाकला आहे, तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. नंतर तिला घेऊन आम्ही तिच्या मेन घरी, म्हणजे आता हा जो मेकअप मी करते माझ्या मित्राच्या घरी केला. माझ्या मित्राची कंडिशन छान आहे, त्याने जाण्याची माझी पूर्ण सोय केली. मला कुठल्याही प्रकारचा त्याने त्रास होऊ दिला नाही. त्याने मला घरून नेलं आणि घरपर्यंत आणून त्याने मला सोडलं त्याच्या गाडीमध्ये. आणि आता तुम्ही बघू शकतात तिचा फायनल लूक. त्याच्यानंतर आम्ही तिला तिच्या घरी घेऊन गेलो. घरी घेऊन गेल्यानंतर तिला बघता क्षणी तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि अश्रू म्हणजे दुसरा लूक, अश्रू अनावर झाले. म्हणजे एकदम त्यांना राहावलं गेलं नाही की माझी परी इतकी छान दिसते, इतकी सुंदर दिसते. त्याच्यानंतर आम्ही तिला तिच्या मांडवात, म्हणजे जो मांडव घेऊन गेलो, तिथे सगळ्यांनी सगळे भेटले. अशा पद्धतीने तिच्या वडिलांची प्रतिक्रिया नक्की. प्रतिक्रिया फक्त नवरीनेच नाही तर तिच्या मैत्रिणींनी, नातेवाईकांनी, सगळ्यांनी दिली.
सुरुवात केली आणि म्हणतात ना ती सफल झाली, असं मला फील झालं आहे त्या गोष्टी, की जे करते ते योग्य आहे आणि तो समाधान असतं, जे प्रेम असतं इतरांचं आपल्याला जे मिळतं, या सगळ्या गोष्टी आदर मिळतो, या गोष्टी खूप मन गंमत बघायला मिळाली, गाव मिळालं, गावातल्या लोकांना प्रेम मिळालं आणि गावातली रीत बघायला मिळाली. खूप छान असतं म्हणतात ना, की आपल्या सगळ्या गोष्टी येत नाही.